हां चर्चा दरम्यान ते बंद करतात, आम्ही करत नाहीये. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्रालय ज्यातले 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहे. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. नाही, मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे. भाजपच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंध आहेत की ज्याचे इतर राजकीय आंदोलनांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाहीये. मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही. संजय राऊत असं म्हणतात त्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते. संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचा सरकारचा. कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे. सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही. उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे सारखे हुकुमशाह आम्ही नाहीये. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. कुणा म्हटलं असं? त्यांना अधिकार नाहीये. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधान सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.